मित्रो नमस्कार। मी दीपक कुलकर्णी, महावितरण पुणे येथे कार्यरत। मित्र हो, आजचा जो व्हिडिओ बनवलेला आहे हा थोडा वेगळ्या पद्धतीचा बनवून बोर्डवर न बनवता आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण साध्या पेपरवर घेत आहोत। तरी आमच्या सेक्शनचे श्री शाहू सोनवणे यांच्या सुंदर हस्ताक्षरामध्ये त्यांच्याकडून लिहून घेऊन मी सदर व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करतो। तरी मित्र हो, आत्तापर्यंत जे आपले जे व्हिडिओ आहेत ते जवळपास डिडक्शनच्या बाबतीत आहेत आणि सॅलरी स्लिप डिडक्शन डिटेल्स ह्या डिडक्शनच्या बाबतीत ची पूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला। आणि अनावधानाने एखादी गोष्ट जर माझ्याकडून राहिली असेल तर तुम्ही मला माझ्या मेल आय डीवर कळवू शकता। मी CPF च्या व्हिडिओमध्ये मेल आय डी दिलेला आहे। तरी मित्र हो, व्हिडिओ सुरू करण्याचा मी प्रयत्न करतो। पहिला डिडक्शनचा कॉलम आपला सॅलरी स्लिपमध्ये येतो CPF, जो की आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलाच आहे। CPFचा डिटेल्स पूर्ण व्हिडिओमध्ये आलेली आहे आपल्या। दुसरा कॉलम आहे एक्स्ट्रा CPF। एप्रिल महिना चालू असल्याने एक्स्ट्रा CPF आता चालू करता येईल। तुम्हाला अर्ज भरायचा, मला वाटते ऑनलाईन पण सुविधा केलेली आहे, डिक्लेरेशनमध्ये ती आहे। एक्स्ट्रा CPFचा अर्ज करून ह्या एप्रिल महिन्यामध्ये तो चालू करता येतो। वर्षभरातून फक्त एप्रिल महिनाच असतो। तिसरं डिडक्शनमध्ये ते रिव्हेन्यू स्टॅम्प जो पहिले जो रिव्हेन्यू स्टॅम्प लागायचा त्याची डिडक्शनमध्ये एक कॉलम येतो आहे। चौथा आहे प्रोफेशनल टॅक्स। वर्षभराचा प्रोफेशनल टॅक्स आपला 2,500 रुपये कटतो। मला वाटतं फेब्रुवारी महिन्यात तो 300 रुपये कटतो आणि बाकीचं 200 असे 2,500 रुपये आपले प्रोफेशनल टॅक्स म्हणून जातात। आणि हा फक्त टॅक्स मला वाटतं बहुतेक महाराष्ट्रालाच आहे काय की फक्त। तिसरा आहे, पाचवा आहे मला वाटतं EDWF। EDWF म्हणजे काय की एम्प्लॉय डिपेंडंट वेलफेअर फंड, म्हणजे जे मयत कर्मचारी वारस आहेत त्यांना इमिजिएट पगाराची सोय चालू व्हावी। बहुतेक ते 10 दिवस कामाचे जे त्यांना 4,000 रुपये मिळतात त्याबाबत ही सोय केलेली आहे। तर ही सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातून जे 30 रुपये कपात होतात ते EDWF ह्या डिपार्टमेंटकडे जातात। मुंबईला त्याचं डिपार्टमेंट आहे आणि मयत कर्मचाऱ्यांच्या वारसाला त्याची प्रोव्हिजन त्या EDWF केलेली आहे। आणि सहावा आहे इन्कम टॅक्स। इन्कम टॅक्सच्या बाबतीत मी व्हिडिओ बनवलेले आहेत, 2 व्हिडिओ माझे बघून घ्या। बहुतेक त्याच्यामध्ये बरंचसं काही कवर होईल, पण अजून एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो। इन्कम टॅक्स पण जवळपास क्लिअर होत आला आहे। सातवा आहे सीज, एज्युकेशन सीज। त्या इन्कम टॅक्सवरच 4% सीज आकारला जातो। त्यामुळे त्या इन्कम टॅक्सचा आणि एज्युकेशन सेजचा संबंध दोन्ही त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आठवा आहे SWF, स्टाफ वेलफेअर फंड, जे 10 रुपये कटतात। त्या बाबतीत मी थोडी माहिती माझ्या मागच्या पेजवर सांगण्याचा प्रयत्न करतो। SWFच्या बाबतीत मी मागे सांगेल, स्टाफ वेलफेअर फंड म्हणजे जे आपल्या कर्मचाऱ्यावर जे अवलंबित कर्मचारी आहेत, पत्नी, मुलगा किंवा आई वडील, तर त्यांच्या बाबतीत सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातून 10 रुपये कपात होतात आणि ते SWF डिपार्टमेंटला जातात। आणि SWF डिपार्टमेंट बरेचसे काही फॅसिलिटीज देतात, पण त्या फॅसिलिटीज माहिती नसल्यामुळं कर्मचाऱ्याला त्याचा लाभ घेता येत नाही। तरी मी SWFच्या बाबतीत तिथे खाली सांगण्याचा प्रयत्न करत आहे। 9वा आहे कंपल्सरी मेडिकल, 500 रुपये कट होत आहेत। पण मेडिकलच्या पॉलिसीच्या बाबतीत मी दरवर्षी एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो की दरवर्षी इन्स्टंट ई-कार्ड काढण्याला बऱ्याचशा कर्मचाऱ्याला त्रास होतो। याही वर्षी होत आहे। मागे मी काल 2-3 दिवसाखाली पण बरंचसा त्रास सर्व कर्मचाऱ्यांना जाणवला, पण इथं मी क्लिअर सांगण्याचा प्रयत्न करतो की महावितरणचं जे पॉलिसीचं जे सर्क्युलर आहे, तर महावितरणचं थोडंसं चुकल्यावानी मला वाटतं आहे। तर 163600-48-19/07956 असा मी इथे नमूद केलेला आहे। पण आपल्या सर्क्युलरमध्ये काय प्रॉब्लेम आहे, इथं 2019 आहे। तर 2019 न टाईप करता 19 म्हणजे नुसतं 19 टाईप करायचं आणि पॉलिसी नंबरमध्ये इथं 0 नाही आहे, हा फक्त 0 कॅन्सल होऊन 7956 आहे पॉलिसीमध्ये। आता हा इथं 0 टाईप करायचा,
झिरो म्हणजे लास्टचे 5 डिजिट आले पाहिजे, म्हणून इथं पहिला 0 आणि इथं 2019 न टाईप करता नुसतं 19 जर टाईप केलं तरच इन्स्टंट ई कार्ड निघतं. मित्र होय, हे लक्षात घ्या. 2019चा पॉलिसी नंबर आपल्या सर्क्युलरमध्ये थोडासा चुकीचा लिहिलेला आहे, किंवा चुकीचा लिहिण्यापेक्षा थोडंसं प्रिंट मिस्टेक वाटते मला. इथं 2019 आहे, परंतु आपण पॉलिसी नंबर टाईप करताना 19 टाईप करा आणि इथं 0 टाईप करा. 07956 पॉलिसी नंबर बरोबर लिहिलेला आहे 7956, परंतु 5 डिजिट लास्टचे पाहिजेत, म्हणून 07956 पाहिजे होता. तर मित्र, ह्या पॉलिसी नंबर हा जर आपण टाईप केला आपल्या इन्स्टंट ई कार्ड काढायसाठी कॉम्प्युटरवर, तर करेक्ट इन्स्टंट ई कार्ड निघतंय. हाच इथं सांगण्याचा मी प्रयत्न करतो. बाकीचा मेडिकल MD इंडियाच्या मेडिकल पॉलिसीच्या बाबतीत मी बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि अजूनही मला वाटते एक व्हिडिओ बनवावा लागेल, तर ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. तरी पॉलिसी नंबर सर्वांनी नमूद करावा, हे नमूद करून घ्यावा. 2019च्या बाबतीतचा हा पॉलिसी नंबर आहे. 10वा कॉलम आहे LICच्या बाबतीत मला वाटते सर्वांचे 10 लाखाचा तर इन्शुरन्स आहेच आहे, पण सर्वांचा 30 लाखाचा तरी इन्शुरन्स असावा. त्यामुळं कमीत कमी 20 लाखाचा इन्शुरन्स पर्सनल सगळ्यांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तो आपला वैयक्तिक प्रश्न आहे. 11वा कॉलम आहे क्रेडिट सोसायटी. ज्या सोसायटीचे मेंबर असतील ते त्या सोसायटीचे. आणि 12वा कॉलम इथं लिहिलं आहे मी स्टारमध्ये EPS एम्प्लॉई पेन्शन स्कीम. ही डिडक्शनमध्ये ही 1250 अमाऊंट कट होत नाही. मी CPFमध्ये पण सांगितलं आहे, CPFच्या माझ्या व्हिडिओमध्ये. तर हा 1250 कट न करता फक्त लोकेट करण्याचा प्रयत्न केला इथं. म्हणजे आपल्या पेमेंट स्लिपच्या डिडक्शनमध्ये फक्त इथं दिसतंय की 1250 अमाऊंटचे, बाकीची डिडक्शनमध्ये होत नाही. ती EPSला ट्रान्सफर होते अमाऊंट, पण डिडक्शन आपले 1250 होत नाही. ते सांगण्याचा प्रयत्न केला की EPS अमाऊंट फक्त दिसते. तर माझ्या माहितीनुसार डिडक्शनचे सर्व जी डिडक्शनची माहिती आहे आपल्या पेमेंट स्लिपमध्ये मी माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अनावधानाने एखादी गोष्ट जर राहिली असेल तर ती मला कमेंटमध्ये कळवा. तर SWF स्टाफ वेलफेअर फंडच्या बाबतीत मी 1-2 शब्द मागे बोलणार आहे अजून. श्री सोनवणे यांनी सुंदर हस्ताक्षरामध्ये मागे पण लिहिलेले आहे, ती मी दाखवायचा प्रयत्न करतो. पान पलटतो, 1 मिनटं. तर SWF म्हणजे नेमकं काय, SWF काय त्याचा बेनिफिट आहे हे इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर SWF म्हणजे नेमकं कर्मचारी कल्याण निधी स्टाफ वेलफेअर फंड, त्याची एक समिती असते. तर इथं लिहिलेलं आहे कर्मचारी कल्याण निधी समितीतील बैठकीतील महत्त्वाचे निर्णय. तर माझ्या माहितीनुसार बऱ्याचशा बैठकी झाल्यात, पण माझ्याकडे जे महत्त्वाचे जे आहेत ते मी इथं सांगण्याचा प्रयत्न करतो की महत्त्वाचे जे निर्णय आहेत. तर SWFच्या बाबतीत मला वाटतं अजून 2 ते 3 व्हिडिओ बनणारच आहेत, परंतु महत्त्वाचे जे रेग्युलर मला फोन येतात त्याचे मी इथं प्रयत्न करतो सांगण्याचा की कोणत्या बैठकीत कोणता निर्णय घेण्यात आला आणि त्याचा फायदा काय होतो कर्मचाऱ्याला. जे कर्मचाऱ्यांचे 10-10 रुपये आपले सर्व कर्मचाऱ्यांचे कटत आहेत, 86,000 कर्मचारी आहेत मला वाटते. तर त्यांच्या पगारातून 10 रुपये जे कटतात ते SWF ह्या डिपार्टमेंटला जातात, स्टाफ वेलफेअर फंड. तर इथं एक लिहिलेले पहिला कॉलम की 52व्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय. आता 52व्या बैठकीत घेण्यात आलेले म्हणजे 52वी समितीची जी बैठक झाली त्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तर तिथे वारंवार तेच आपल्याला विचारण्यात येते. तर 52व्या बैठकीचं सर्क्युलरचं हे काढायचं, त्याच्यामध्ये काय काय निर्णय घेतले महत्त्वाचे मी इथं लिहिलेले आहेत. पहिला निर्णय घेतात 52व्या कर्मचाऱ्याची मुलगी, एखाद्या कर्मचाऱ्याला मुलगी झाली तर तिला 5,000 रुपये, त्यांना 5,000 रुपये NSC प्रमाणपत्र घेण्यासाठी 5,000 रुपये रोख देण्यात येतील. तर इथं लिहिलं आहे 5,000 रुपये मिळतील. फक्त 2च पाल्या म्हणजे 2च मुलीसाठी ही सोय लागू राहील कर्मचाऱ्याला जर मुलगी झाली तर. दुसरा आहे कर्मचाऱ्याच्या मुलीने MBBSमध्ये प्रवेश केला तर प्रोत्साहनपर 5,000, म्हणजे मुलगी परत MBBSच्या प्रवेशासाठी क्वालिफाईड झाली तर परत 5,000 रुपये मुलीस मिळतील. तिसरा आहे MPSC UPSCमध्ये वर्ग 1च्या पदासाठी निवड झाल्यास पाल्यांना, म्हणजे कर्मचाऱ्याचा मुलगा जर MPSC UPSC म्हणून वर्ग 1च्या पदासाठी
म्हणजे क्लास 1 ऑफिसरसाठी निवड जर झाली तर 10,000 रुपयाची तरतूद आपल्याला ह्या कर्मचारी निधींच्या बाबतीत फॉर्म करायचा. फॉर्म आहे तिथं दिलेला 52 याच्यावर. तर 10,000 रुपये त्याचे भेटण्याची रोख रोख 10,000 रुपये कर्मचाऱ्यास मिळू शकतात. चौथा आहे कर्मचाऱ्याचे पाल्य ज्यांचे अपंगत्व 40% म्हणजे कर्मचाऱ्याचा एखादा कोणी अपंग विकलांग जर असेल 40% पेक्षा तर 3 चाकी सायकल किंवा श्रवण यंत्र कानातलं जे 5,000 रुपयाची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. तर ही पण बऱ्याच जणांना माहिती नाही की कर्मचाऱ्यांचे अपंगत्व 40%ची ही एक तरतूद आहे. आणि हे बऱ्याच जणांकडून राहून जातं की एखादा कर्मचारी एक्सपायर होतो. कर्मचाऱ्या सेवा काळात जर मरण पावला कर्मचारी तर 10,000 रुपये मिळण्याची आर्थिक मदत कर्मचारी कल्याण निधी देणार. मला बरेचसे फोन येतात की ॲक्सिडेंट झाला किंवा ॲक्सिडेंट होतो किंवा दुसरं काय आजाराने माणूस एक्सपायर होतो तर 52व्या समितीच्या बैठकीच्या निर्णयानुसार त्याला 10,000 रुपये एक्स्ट्रा मदत मिळू शकते. आपल्याला ती जी सोय केलेली आहे विम्याची बहुतेक 10 लाखाची ती पण आहे. पण हे 10,000 रुपये बऱ्याच जणांकडून राहून जातात. तर इथे तेवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की कल्याण निधीमार्फत सुद्धा आपल्याला 10,000 रुपये मिळतात. तरी अर्ज सर्वांनी करावा ज्यांनी कोणी एक्सपायर झालेला असेल एम्प्लॉई. तर एम्प्लॉई जेव्हा एक्सपायर होतो कर्मचारी म्हणजे कर्मचारी कामावर असणारा कर्मचाऱ्यासच ती फॅसिलिटीज आहे. कर्मचारी एक्सपायर झाला तर वारसाला 10,000 रुपये मिळण्याची तरतूद 52व्या समितीमध्ये करण्यात आलेली आहे. 6वं आहे कर्मचाऱ्यास कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 10,000 रुपये मिळण्याची तरतूद पण इथं केलेली आहे. कायमस्वरूपी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मला वाटते 40%च्या पुढे असावं. तर ते आपल्या कार्यालयात जमा करायचं आणि फॉर्म भरून द्यायचा आणि त्याचे 10,000 रुपये मिळण्याबाबत समितीकडून ते मंजुरी प्रमाणपत्र येतं. 10,000 रुपये आपल्याला मिळू शकतात. तर मित्रांनो हे 52व्या समितीचं झालं. आता 56व्या समितीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तर 56व्या समितीबाबत पण बऱ्याच जणांनी मला फोन केला की त्याचं सर्क्युलर्स वगैरे द्या. पण 56व्या समितीमध्ये पण महत्त्वाचे निर्णय असल्यामुळे डायरेक्ट मी 56 घेतो आहे. 53-54 पण माझ्याकडे रेडी आहे. ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. पण 56व्या समितीमध्ये काय घेण्यात आले. कर्मचाऱ्यास ब्रेन ट्यूमर कॅन्सर व अस्थिरोग अशा 40,000 रुपये तरतूद. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला जर आता तर MD इंडियाची पॉलिसीच आहे पण MD इंडिया व्यतिरिक्त 5 लाखाचं जरी त्यांनी क्रॉस केलेलं असेल तर 40,000 रुपये इथं आपल्याला मिळू शकतात. पण त्याला कर्मचारी ब्रेन ट्यूमर कॅन्सर किंवा गंभीर अस्थिरोग शस्त्रक्रिया किंवा मोठी शस्त्रक्रिया जे आहे असे काही आजार असेल तर 40,000 एक्स्ट्रा म्हणजे 5 लाख ते वेगळे आणि 40,000 हे वेगळे अशी इथं 56 बहुतेक ही रक्कम वाढलेली आहे. 60,000 रुपये 58व्या समितीमध्ये झाले की ते तुम्ही चेक करून घ्या. 40,000च्या ऐवजी 60,000 झालेली आहे असं मला वाटतं आहे. ते तुम्ही चेक करून घ्या. तरी इथं 56व्या बैठकीत तर 40,000 रुपयेच केली होती एवढं मी सांगतो. आणि दुसरं एक महत्त्वाचं आहे इथं मला वारंवार फोन येतो. सेकंड जे आहे कर्मचाऱ्याच्या अवलंबित पत्नीस व महिला कर्मचाऱ्याच्या सिझरिंग डिलिव्हरीसाठी 15,000 रुपये. मित्रो इथं रक्कम वाढायला पाहिजे होती. पण जी तरतूद केलेली आहे तिथं मी इथं सांगणार आहे की एखादा कर्मचारी असेल आणि त्याची पत्नी जर त्याच्यावर अवलंबित असेल तर सिझरिंग डिलिव्हरीसाठी त्याला 15,000 रुपये. जर त्याच्या पत्नीची सिझरिंग डिलिव्हरी झाली तर 15,000 रुपयाची तरतूद या 56व्या बैठकीत महावितरण कंपनीने केलेली आहे. तर डिलिव्हरीसाठी जी तरतूद आहे ती बऱ्याच कर्मचाऱ्याला माहिती नाही. नॉर्मल डिलिव्हरीसाठी 1ही रुपया मिळणार नाही. पण सिझरिंग डिलिव्हरी जर झाली तर 15,000 रुपये MACB देऊ शकते. त्याचा फॉर्म आहे आणि बहुतेक करून सर्व डॉक्युमेंट हे ओरिजिनल डॉक्युमेंट लागतात. तर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि 15,000 रुपयाचा तुम्हाला बेनिफिट महावितरण देईल अशी खात्री आहे. बऱ्याच जणांच्या केसेस माझ्याकडून सँक्शन झालेल्या आहेत. पण 56व्या बैठकीत हे सर्क्युलर निघालं आहे. इथं सांगण्याचा प्रयत्न करतो की 56व्या बैठकीचं परिपत्रक बघायचं आणि 15,000 रुपयाची आर्थिक मदत सिझरियन डिलिव्हरीसाठी एकदम क्लिअर लिहिलेले शाहू सोनवणे यांनी. आमच्या सेक्शनचे माझे मित्र त्यांचं अक्षर खूप छान आहे. त्यांची इच्छा आहे की मी आणखीन काम चांगलं करावं
आपल्या संघटनेचे पण मेंबर आहेत. आणि मित्र हो,